ॲनिमल लेक्चरचं ॲनिमल टिश्यूचं लेक्चर नंबर किती पाहणार आहोत? 3. 2पर्यंत काय काय पाहिलं होतं आपण? ॲनिमलमध्ये किती टाईपचे टिश्यू असतात? 4 टाईपचे टिश्यू असतात. रिव्हिजन बघू. रिव्हिजन एकदा करत जाऊ रोज. रिव्हिजन ऑफ लेक्चर 2. 4 टाईपचे टिश्यू असतात. कोणते कोणते 4 टाईप आहेत? कोण सांगते मला? हिला सांगायला लावा, प्रेरणाला. हां सांग. पहिला एपिथेलियल, दुसरा कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा मस्क्युलर, चौथा न्यूरल किंवा नर्वस टिश्यू. एपिथेलियल टिश्यूचे कामं कोण सांगते? सांग संजय. प्रोटेक्शन, कव्हरिंग अँड लाइनिंग. चला, कनेक्टिव्ह टिश्यूचे कामं कोण कोण सांगते? हां गायत्री. सपोर्ट, लिंकेज and basic frame. मस्क्युलर टिश्यूचे काम युवराज. लोकोमोशन अँड मूवमेंट. शाबाश. लोकोमोशन अँड मूवमेंट. आणि न्यूरल टिश्यूचे प्रणव. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. चला, हे 4 बेसिक टाईपचे टिश्यू पाहिले आणि त्यांचे कामं पाहिले. त्याच्यानंतर आपण चालू केलं तर इपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यूचं काय काय पाहिलं होतं आपण? एपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक बघू. नंबर 1 अवास्क्युलर होतं. त्याच्यानंतर काय होतं अवास्क्युलर नंतर? हां, रिजनरेशन, त्याची हाय रिजनरेशन ॲबिलिटी. त्याच्यानंतर काय होतं? कसे असतात हे? एपिथेलियल टिश्यूच्या जर सेल असतील तर ते कशावर बसलेले असतात? बेसमेंटमध्ये. आणि त्याच्या खाली काय असते? कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये त्याच्या खाली कनेक्टिव्ह टिश्यू असते. इथं कनेक्टिव्ह टिश्यू. हे कोणता मेम्ब्रेन आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. आणि हे काय आहेत? तुमच्या एपिथेलियल टिश्यूच्या सेल आहेत, जे की कशा असतात? कॉम्पॅक्टली पॅक्ड. कॉम्पॅक्टली पॅक्ड आहेत. अजून काय पाहिलं तुम्ही? आणि त्याला हे ब्लड वेसल जे कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आहे तिथून त्याला न्यूट्रिएंटचा काय भेटते? सप्लाय भेटते. ठीक आहे. चला, आता एपिथेलियल टिश्यू आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. आजचा पॉईंट आहे बघा. एपिथेलियल सेल्स हॅव ॲन अपायकल सरफेस. काल एक दिलता पॉईंट की त्यांना फ्री सरफेस असते, है की नाही? त्यालाच अपायकल सरफेस म्हणतात. अपेक्स म्हणजे काय? वरचं टोक. म्हणजे एक साईडनं रिकामं टोक असते, तर त्याला काय म्हणतात? अपायकल सरफेस. आता अपायकल सरफेसच्या साईडनं बघा, एक तर दॅट इंटरफिअर, दॅट आयदर म्हणजे एक तर फेसेस म्हणजे त्याचं तोंड कोणाकडे असते? अपायकल सरफेसचं तोंड कोणाकडे असते? एक्सटर्नल सरफेस. म्हणजे जर स्किनचा असेल तर तुमच्या स्किनच्या बाहेर तर काय एक्सटर्नल एन्व्हायरमेंटच असते ना. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. और मधल्या साईडनं जर असेल तर मग मधल्या साईडनं त्याला कोण असते? बॉडी फ्लुइड्स. मधले जे पाईपलाईनला जी लाईनिंग असते त्यांच्यामध्ये कोण असते? बॉडी फ्लुइड. जसं आता समजा हे तुमचं ना हे आहे, आता हे तुमच्या स्किनवर समजा इथं असे काय असणार आहेत? सगळ्यात बाहेर कोण आहे? एपिथेलियल टिश्यू. हे स्किनवर एपिथेलियल टिश्यूचे सेल असणार आहेत. आणि बघा, हे बाहेरच्या साईडनं ज्यांचं टोक आहे याला काय म्हणतात? अपायकल सरफेस. जे की कोणत्या साईडनं आहे? त्याला जे फेसेस त्याला बाहेर कोण आहे? एन्व्हायरमेंट आहे. बाहेर काहीच नाही, आता एन्व्हायरमेंट उरलं फक्त. आणि जे मध्ये आहे समजा मध्ये, जसं हे इथलं तुमचं इसोफॅगस आहे, त्याच्यानंतर मध्ये जठर आहे. आता जठराच्या मध्ये हे मध्ये जे आहे इथंही इपिथेलियल सेलचे टिश्यू असणार आहेत.
आता यांचं जे अपायकल जे सरफेस आहे हे इथं मध्ये जे लिक्विड आहेत त्यांना फेस करणार आहे आणि मधल्या लिक्विडला काय म्हणतात बॉडी फ्लुइड. मधल्या लिक्विडला काय म्हणतात बॉडी फ्लुइड. म्हणजे एन्झाईम असतील काही असतील किंवा एखादी समजा मी म्हणालो की तुम्हाला एक ब्लड वेसल काढून दाखवली. ब्लड वेसल म्हणजे असं पाईपलाईनसारखं असते. आता मधल्या साईडनं जे इपिथेलियल टिश्यू आहे तिथं यांच्या साईडनं हे आता हे जे थर बनलेलं आहे हे पाईप बनलेलाच आहे सगळ्यात मधला थर इपिथेलियल टिश्यूनं. तर आता यांचं हे जे अपेक्स आहे यांच्या इकडल्या साईडनं कोण आहे ब्लड आहे. ब्लड कोणचं होता बॉडी फ्लुइडच आहे. ब्लड म्हणजे बॉडी फ्लुइडच आहे शरीरामधलं द्रव्य आहे. हे इथलं मधले इसोफॅगस इथून मध्ये सलायवा वगैरे असते. इकडे पण काय बॉडी फ्लुइड आहे. तर मधल्या साईडनं जे सगळे इपिथेलियल टिश्यूच्या लायनिंग आहेत शरीराच्या मधल्या लायनिंग असतात ते त्यांना ते कोणाला फेस करतात फेसेस ते कोणाला करतात बॉडी फ्लुइड्सला. आणि जे बाहेरच्या साईडनं जे इपिथेलियल आहेत ते कोणाला फेस करतात एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. इपिथेलियलचा अर्थ असते सगळ्यात बाहेरचं आणि सगळ्यात जे बाहेरचं असते त्याचा एक तर टोक कसा असणार आहे फ्री सरफेस असणारच आहे. फ्री सरफेस म्हणतात त्यालाच अपायकल सरफेस आहे म्हणतात. हे बघा हे आज आपण म्हटलं अपायकल सरफेस. ठीक आता बघा हे जे फ्री सरफेस आहे त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन झालेत. काही इपिथेलियलच्या फ्री सरफेस म्हणजे बाहेरचं जे असते सरफेस सगळ्यात बाहेरच्या ज्या पेशी आहेत त्याला म्हणतात फ्री सरफेस. फ्री सरफेस मे म्हणजे होऊ शकते हॅव मॉडिफिकेशन. त्यांच्यामध्ये काय होऊ शकतात मॉडिफिकेशन. परत बघा समजा मी हे सेल काढली. 1 सेल, हे 2 सेल, हे 3, हे 4, हे 5 हे त्यांचे काय आहेत केंद्रक आहेत. त्याच्या खाली काय असतं तुमचं बेसमेंट मेम्ब्रेन असते. बेसमेंट मेम्ब्रेनवर इपिथेलियल कोण असते तुमचं टिश्यू असते. त्याच्या खाली कोण असते ते ब्लड वेसल्स वगैरे असते जे कुठं आहे कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. हे इथला पार्टला काय म्हणतात कनेक्टिव्ह टिश्यू. आणि याला म्हणतात फ्री सरफेस. हे वरचं दिसायले पेशी फ्री सरफेस. आता जे फ्री सरफेस आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतात मॉडिफिकेशन होऊ शकतात. आता बघा एकदा मॉडिफिकेशन जर झालं फ्री सरफेसमध्ये तर एक वेगळा प्रकार पडते आणि 2 त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आहेत. एका मॉडिफिकेशनला म्हणतात मायक्रोविलाय. काय म्हणतात त्याला मायक्रोविलाय. आणि एका मॉडिफिकेशनला म्हणतात सिलिया. आता बघू मायक्रोविलाय आणि सिलिया काय असतं. आता बघा मी आत्ताच जसं काढलं हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि याच्यावर ही आहे इपिथेलियल. आता सेल डायरेक्ट अशी नसते. याचा जे फ्री सरफेस आहे ना फ्री सरफेसवर जे सेल आहे याच्या इथं नाही असे फोल्ड पडलेले असते. दिसायले का तुम्हाला यांना मायक्रोविलाय म्हणतात. आता हे सेलचा सगळ्यात बाहेरचा सरफेस सेलचं हे सगळ्यात बाहेरचा थर जे मी काढायलो ते कोणता आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन असते ना सगळ्यात बाहेर. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनवर सेलच्या काय झालेले असतात असे फोल्ड आलेले असतात असे. प्लाझ्मा मेम्ब्रेन एकदम स्ट्रेट नसते. हे बघा ही सेल अशी आहे. हे सेल काढलो म्हणजे मी काय काढलो प्लाझ्मा मेम्ब्रेन काढलो. हे एकदम राऊंड आहे. पण याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर काय झालेले असतात इकडल्या साईडनं जे फ्री सरफेसच्या साईडनं काय झालेले असतात असे फोल्ड पडलेले असतात. कशासाठी कारण याच्यामुळं काय वाढते सरफेस एरिया वाढते. काय वाढते हे बघा मी जर प्लाझ्मा मेम्ब्रेन असा स्ट्रेट काढला असता असा स्ट्रेट तर इथून इतकंच अंतर राहिलं असतं एवढंच. पण आता जेव्हा मी प्लाझ्मा मेम्ब्रेन असं 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 काढलं तर हे आता अंतर जास्त आहे माहिती की नाही तुम्हाला. जर तुम्ही इथून एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत स्ट्रेट गेला तर कमी चालावं लागते तुम्हाला. पण तुम्ही असं 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 चालायले तर जास्त चालावं लागते. म्हणजे जास्त एरिया आहे. जास्त एरिया म्हणजे जास्त सरफेस एरिया. आता हे जिथं ॲब्झॉर्प्शन वगैरे ज्यांचं काम असते तिथं सरफेस एरिया जास्त पाहिजे ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी. तर त्याच्यासाठी हे सरफेस एरिया वाढवायसाठी हे मॉडिफिकेशन झालेलं आहे. कोणतेही मॉडिफिकेशन काहीतरी काम करण्यासाठी झालेले असतात. तर हे इथं तुमचं शेवटचं सगळ्यात जे फ्री सरफेस आहे त्याच्यात जे प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेलं आहे त्याच्यामध्ये काय झालेले असतात फोल्ड पडलेले असतात आणि त्यांना म्हणतात मायक्रोविलाय. यांना म्हणतात मायक्रोविलाय. बघा इथं मी लिहून देतो तुम्हाला. हे आहे फोल्ड्स
ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. कारण पेशीच्या सगळ्यात बाहेरचा थर कोणता असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन प्राण्यामध्ये. कारण प्राण्यामध्ये काय नसते? सेल वॉल नसते. कळलं का? यालाच काय म्हणतात? फिंगर लाईक प्रोजेक्शन. कारण असं बोटायसारखं दिसायला फिंगर लाईक प्रोजेक्शन म्हणतात. हे फिंगर म्हणजे बोटायसारखे, लाईक म्हणजे सारखे, प्रोजेक्शन्स, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स म्हणतात त्यांनाच. आणि यांचं काम काय आहे? यांचं काम आहे इन्क्रीजेस, मी आत्ता सांगितलं तुम्हाला काय वाढवते? इन्क्रीजेस सरफेस एरिया वाढवते, एरिया जास्त होते. आणि जे बनलं इन्क्रीजेस सरफेस एरिया आणि बनलं आहे फॉर्म, बनलेलाच काय म्हणतात? मायक्रोविलाय. फॉर्म मायक्रोविलाय. एकदम खूप बारीक असतात बरं ते. आता तिथे आकृतीत मी मोठे काढले पण असे एकदम, कारण पेशीज किती छोटी असते तुम्हाला माहीत आहे ते. आणि यांनाच काय म्हणतात? अल्सो नोन. हे के म्हणजे नोन आहे आणि हे ए म्हणजे ॲज. याला नोन ॲज वाचायचं. अल्सो नोन ॲज म्हणजे यांनाच काय म्हणून ओळखतात? यांचंच नाव काय आहे? यांना म्हणतात ब्रश बॉर्डर्ड. बॉर्डर दिसायची नाही त्यांची. बॉर्डर म्हणजे काठ एकदम ब्रश सारखं आहे बघा. ते तुम्ही दाता घासाच्या ब्रश सारखं दिसायली की नाही? तर ब्रश बॉर्डर इपिथेलियम म्हणतात. या इपिथेलियमलाच काय म्हणतात? ब्रश बॉर्डर. ज्यांच्याकडे काय असतात? मायक्रोविलाय असतात. मायक्रोविलाय काय असतात? प्लाझ्मा मेम्ब्रेनचे काय असतात? फोल्ड असतात. कशासाठी झालेले असतात? तर तुमचे सरफेस एरिया वाढवायसाठी झालेले असतात. ठीक आहे, पुढे बघा. आता नंबर 2चं जे मॉडिफिकेशन होतं इकडलं, नंबर 2चं जे इकडलं मॉडिफिकेशन होतं ते बघू देतात. सिलिया. याच्यात परत इपिथेलियन म्हणलं तर खाली काय असते? बेसमेंट मेम्ब्रेन असतेच. बेसमेंट मेम्ब्रेनवर पेशा असतात अशा बघा. हे अशा पेशा, याच्या पेशा काय नाही सरळ असतात अशा. पण याच्या पेशाच्या वर इकडं ना, यांच्या पेशाच्या वर ना काय आलेले असतात माहिती आहे का? असे केसायसारखे अवयव आलेले असतात. कळलं का? त्यांना सिलिया म्हणतात. हे केसायसारखे अवयव आलेले असतात त्यांना काय म्हणतात? तुमच्या इकडं सिलिया म्हणतात. तर याला म्हणतात हेअर लाईक. हेअर म्हणजे केसायसारखे, हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला सिलिया म्हणतात. आणि यांचं काम काय? मग काय आलं? कारण काही पण जे बघा, आता हे सगळ्यात इकडं बघा, हे एखादा असा पाईप असेल, इमॅजिन करा. हे मध्ये शरीरामध्ये खूप पाईप असतात, डक्ट म्हणतात त्यांना. तर असा एखादा पाईप असेल आणि मधल्या साईडनं काय असते? इथं इपिथेलियम असते. आता जर सिलियावाले इपिथेलियम असेल तर असे केस असतात हे, आणि केस हलतात असे मधल्या फ्लुईडमध्ये असे. आता इथं काही एखादा पदार्थ आहे तर हे केस त्याला ढकलत काय करतात? पुढे नेतात, मूवमेंटमध्ये कामाला येतात. त्यालाच काय म्हणतात? मूवमेंटमध्ये कामाला येतात. तर हे हेल्प करते, मदत करते, हेल्प्स इन मूवमेंट. मूवमेंट म्हणजे काय? हालचालमध्ये ऑफ सबस्टन्सेस, जे काही पदार्थ आहेत त्यांच्या हालचालीमध्ये काय करते? मदत करते. तर हे झाले तुमचे काय? 2 मॉडिफिकेशन. फ्री सरफेसमधले मॉडिफिकेशन झाले. एक आहे मायक्रोविलाय आणि एक काय आहे? सिलिया. तर मायक्रोविलायमध्ये त्याच्यात एवढाच फरक असते, लक्षात ठेवायचा. तर मायक्रोविलाय आणि सिलियामध्ये काय फरक असते? मायक्रोविलाय म्हणजे फोल्ड असतात प्लाझ्मा मेम्ब्रेनचे. सिलिया म्हणजे दुसरे अवयव आलेले असतात असे केस आहे सारखे. पुढे बघा. आता टाईप्स ऑफ इपिथेलियम बघायचं. पुढचा पॉईंट काय आपला? हे टाईप्स, हे मॉडिफिकेशन बघितलं, टाईप नव्हते आहे. टाईप्स ऑफ इपिथेलियम आपण अजून चालूच केलं नाही. इपिथेलियमचे टाईप बघायचे बघा. मेन 2 टाईप आहेत इपिथेलियमचे. मेन किती टाईप आहेत? 2. नंबर 1चा टाईप आहे सिम्पल इपिथेलियम. सिम्पल इपिथेलियम. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? कंपाऊंड इपिथेलियम. सिम्पल इपिथेलियम कोणाला म्हणतात? यांच्यामध्ये नाही का, जे पेशायचं आहे ते एकच थर असते. कालच आपण बघितलं, सिंगल लेयर ऑफ सेल्स. पेशायचा एकच थर असते. यांच्यामध्ये जास्त, जसं बघा आता यांच्यामध्ये परत इपिथेलियम म्हटलं तर काय असतं तुमच्याकडं? बेसमेंट मेम्ब्रेन. आणि त्याच्यावर हे असा एकच बघा, एकच पेशी आहे. डायरेक्ट त्याच पेशा कुठं बसल्यात? तुमच्या बेसमेंट मेम्ब्रेनवर बसल्यात. यांच्याकडे कसं असते? कंपाऊंडकडे बघा, यांच्याकडे असा बेसमेंट मेम्ब्रेन असते, पण यांच्याकडे बेसमेंट मेम्ब्रेनवर काय असते? असा थर असते पेशाचा, त्याच्यावर परत पेशा असते. बघा 2 थर झाले. आता
त्याच्यावर परत थर असतात, असे मल्टिपल लेअर असतात. अशा मल्टिपल लेअर असतात, 2-3 थर असतात. तर हे सिंगल लेअर आहे सेलची आणि याला काय म्हणतात, मल्टिपल लेअर्स. मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त, मल्टिपल लेअर ऑफ सेल्स. ठीक आहे. आता हे कुठं असतात मेनली कुठं असतात, यांचं मेजर रोल काय आहे, मेजर रोल म्हणजे मेन काम इन सिक्रेशन. कशामध्ये काम आहे यांचं, सिक्रेशन म्हणजे काही पण पदार्थ स्त्रवणे, लिक्विड एन्झाईम जे असतात ना, सिक्रेशन. सिक्रेशनचा अर्थ काय असते, टू रिलीज समथिंग, काहीतरी बाहेर सोडणार ते त्याच्यामधून, कळलं का. आणि त्यांच्यामधून बाहेर येऊ द्यायचे तर मग जास्त जाड थराची गरज नाही ना, त्यांच्यातून सोडायचे बाहेर काहीतरी. झिरपायला तर जेवढं पातळ असेल तेवढंच चांगलं. दुसरं काम काय करतात, फिल्ट्रेशनचं काम करतात. फिल्ट्रेशन कळते ना तुमचं, जसं तुम्ही चाळणीने चहा फिल्टर करता, पत्ती बाजूला काढता आणि काय करता, चहा वेगळा करता ना, त्याला फिल्ट्रेशन म्हणतात. आता फिल्ट्रेशन करताना काही बघा लोक यानं पण कपड्यानं पण गाळतात पाणी वगैरे, तर पातळच कपडा घेतात ना, असे जाड तर घेत नाहीत, कारण जेवढं पातळ असेल तेवढं ते फिल्टर करायला सोपं जाते. फिल्ट्रेशनमध्ये मदत येते. आणि सिक्रेशन, बघा 2 शब्द झाले, प्लीज लक्षात ठेवा. एक शब्द आहे सिक्रेशन, कोण, सिम्पल इपिथेलियम. कोणाबद्दल पाहिलो आपण, सिम्पल इपिथेलियम. सिम्पल इपिथेलियम म्हणजे सिंगल लेअर, त्यांचं काम काय, एक सिक्रेशन झालं, दुसरं काम काय झालं, फिल्ट्रेशन. पुढे बघा, तिसरं काम मी सांगायला तुम्हाला, त्यांचं काम आहे डिफ्युजन. डिफ्युजनचा अर्थ काय मी कालच सांगितलं तुम्हाला, जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे वाहन येताना काय म्हणतात, डिफ्युजन. अँड ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, शोषून घेणे. तर एवढे काम आहेत. डिफ्युजन म्हणजे बघा, डिफ्युजन म्हणजे डिफ्यूज व्हायला. इकडं बघा, हे तुमच्याकडं असं एक कंटेनर आहे आणि याच्यामध्ये एक पडदा आहे. आता इकडं पाणी आहे, इकडे पाणी आहे, पण इकडे जास्त गोड पाणी, इकडे कमी गोड पाणी आहे. थोड्या वेळानं दोन्ही पाण्याची गोडी काय होते, सेम होते. याला म्हणतात काय झालं की डिफ्युजन झालं, जास्त कॉन्सन्ट्रेशनकडून कमी कॉन्सन्ट्रेशनकडून. तर इकडे जिकडे जास्त गोड होतं ते थोडं कमी गोड पाणी होते आणि जे कमी गोड होतं ते थोडंसं जास्त होतं, एका लेवलला येईपर्यंत. आता हे मधले जे झालं या मधल्या पडद्यामुळं त्याला डिफ्युजन मेम्ब्रेन म्हणतात. ते बनलेलं असते यांच्यापासून, सिम्पल इपिथेलियमपासून, कळलं का. म्हणजे ते न होऊ देते डिफ्युजन, मधला पडदा त्यानं होऊ देते ॲब्झॉर्प्शन. सिम्पल इपिथेलियम टिश्यू काय होऊ देतात, डिफ्युजन होऊ देतात, ॲब्झॉर्प्शन होऊ देतात, फिल्ट्रेशन करतात आणि सिक्रेशन. आणि या सगळ्या कामाला थर पातळ पाहिजे, म्हणून एकच थर आहे. आता बघत जे जास्त थरावाले आहेत त्यांचं काय काम आहे, कंपाऊंडवाल्याचं बघूत. यांचं काम काय, मेड, यांचं काम काय बघा, मेजर रोल. यांचं मेन काम, मेजर रोल असं सांगतात ते, मेन काम, कारण दुसरे काम असतात. मेजर काम आहे बघा, एवढे जास्त थर आहे, त्यांचं काम काय, प्रोटेक्शन आहे ना. कारण खूप म्हणजे एका थराकून जरी मध्ये घुसलं तर दुसऱ्या थरानं आडाव, दुसऱ्या थराकून जरी मध्ये घुसलं तर तिसऱ्या थरानं आडाव. यांचं काम आहे प्रोटेक्शन, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, संरक्षण. त्याच्यानंतर लेस रोल, आणि मग हे सगळ्यात मेन रोल झाला. आणि मग दुसरे लेस काम कमी आहे, दुसरे कामं करते. लेस रोल म्हणजे थोडासा कमी रोल आहे, कशामध्ये, हे पण थोडं सिक्रेशनमध्ये काम करतेच पण कमी. अँड ॲब्झॉर्प्शन हेही करते, पण त्याचं मेन काम काय, प्रोटेक्शन. म्हणून जास्त थर असतात. मधल्या अवयवाचं प्रोटेक्शन, मधल्या बॉडी फ्लुईडपासून, कारण मध्ये ॲसिड वगैरे असतात तुमच्या पोटामध्ये, त्यांचं प्रोटेक्शन करावं लागते. आणि बाहेर तर पर्यावरणच आहे, तिथं तुम्हाला लोक मारायला बसलेले आहेत, बाहेर बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, त्यांच्यापासून प्रोटेक्शन तुमच्या स्किनचं करावं लागते, मध्ये येऊ नये त्यांनी म्हणून. तर हे एका थरातून जरी मध्ये घुसले तर दुसरा थर अडवते, दुसऱ्यातून मध्ये घुसले तर तिसरा अडवते, याला म्हणतात प्रोटेक्शन. तर कंपाऊंड इपिथेलियमचं मेन काम असते प्रोटेक्शन. आणि दुसरे छोटे छोटे कामं हेही करतात, सिक्रेशन आणि ॲब्झॉर्प्शनही करतात. म्हणून मेजर शब्द वापरतात, मेजर आणि मायनर किंवा लेस असे शब्द वापरतात. आता पुढचा पॉईंट आहे, सिम्पल इपिथेलियमचे आपण किती प्रकार पाहिले. आता इपिथेलियमचे 2 प्रकार आहेत, सिम्पल आणि कंपाऊंड. पण नंतर सिम्पल इपिथेलियमचे पण परत प्रकार पाडलेत. कशाहून प्रकार पाडलेत ते बघायचं आधी आपण. त्यांचे प्रकार पाडलेत ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन. त्यांच्या पेशामध्ये काय मॉडिफिकेशन झाले त्यांच्याहून प्रकार पाडलेत, कळलं का. ऑन द, ते लक्षात ठेवायचं, कोणत्या बेसिसवर केले क्लासिफिकेशन. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन.
स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन म्हणजे काय की त्यांच्या शरीरात काय चेंज झाले, त्यांच्या कशाच्या, सेलच्या, ऑफ सेल्स. सिंपल एपिथेलियम कॅन बी क्लासिफाईड म्हणजे क्लासिफिकेशन केले इंटू 3 टाइप्स. 3 प्रकार केलेत त्याचे. बघा आता असं लिहितो, सिंपल एपिथेलियम. पहिला प्रकार त्याचं नाव आहे सिंपल स्क्वॅमस. सिंपल स्क्वॅमस एपिथेलियम. दुसरा प्रकार त्याचं नाव आहे सिंपल क्युबोडाईल. क्यूब सारख्या यांच्या पेशी असतात. क्युबॉइडल एपिथेलियम. त्याच्यानंतर आहे तिसरं सिंपल. सगळे सिंपल आहेत म्हणून सिंपल. एक आहे स्क्वॅमस, एक आहे क्युबॉइडल आणि एक आहे कॉलमनार. कॉलम सारखे उभे असतात, कॉलमनार एपिथेलियम. 3 झाले. हे सगळेजण सिंपल आहेत. सिंपल का? कारण पेशांचा एकच थर असणार. स्क्वॅमस म्हणजे मग त्या पेशा चपट्या असणार. क्युबॉइडल म्हणजे त्या पेशा क्यूब सारख्या असणार. आणि कॉलमनार म्हणजे कसं असणार, त्या पेशा कॉलम सारख्या असणार, उभ्या. ठीक आहे. हे 3 प्रकार पाडले त्यांच्या. हे कशाहून प्रकार पाडलेत बघा, वरही लिहिलेली. सेलमध्ये त्यांच्या मॉडिफिकेशन झाली. यांच्या सेल चपटे आहेत म्हणून स्क्वॅमस, चपटे. यांच्या सेल कशा आहेत, चौकट सारख्या आहेत, चौकट, चौरस आहे ना. क्यूब म्हणजे चौरसच असते ना तुमचा. घनाकृती आहे ना, घनाकृती जास्त म्हणतात, घनाकृती. आणि कॉलमनार म्हणजे काय, स्तंभ, उभा, स्तंभ म्हणतात त्याला. पुढे बघा आता. एक आता डिटेलमध्ये बघायचं. सध्या पहिला कोणता आहे म्हणा, सिंपल स्क्वॅम एपिथेलियम. ठीक आहे. बघा याच्यात पहिला पॉईंट काय, सेल्स आर फ्लॅट. फ्लॅट म्हणजे काय, चपट, चपटे, एकदम चपट्या पेशा असतात, त्यांना उंचीच नसते. दुसरा पॉईंट, न्यूक्लियस, पेशामधलं केंद्रक. न्यूक्लियस इज फ्लॅट. आता सेल तर फ्लॅटच आहेत पण न्यूक्लियस आहे चपटा एकदम. अँड लोकेटेड. लोकेटेड म्हणजे पेशीमध्ये कुठं आहे, लोकेटेड इन द सेंटर. पेशीच्या एकदम कुठं आहे, सेंटरला आहे. पेशीच्या केंद्रकात म्हणजे केंद्रक केंद्राजवळ आहे. म्हणजे अशी जर पेशी असेल अशी तर केंद्रक असं काठल नाही आहे. पेशी कुठं आहे, एकदम सेंटरला आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट, सेल्स अपियर. अपियर म्हणजे दिसतात. कसे दिसतात, लाईक टाईल्स सारखे दिसतात. टाईल्स, घरात तुम्ही बसवता ना त्याला टाईल्स म्हणतात, फरशी सारखे. ऑन फ्लोअर. फ्लोअर म्हणजे जमिनीवर. जमिनीवर जसं तुम्ही फरशी बसवलेली असते तसे दिसतात एकदम. हेन्स म्हणून. अल्सो नोन ॲज म्हणून यांना आपण काय म्हणून ओळखतो, पेवमेंट. रस्त्यावर फुटपाथला पेवमेंट म्हणतात, कळलं का. तर यांना पेवमेंट इपिथेलियम. दुसरं नाव काय यांचं, पेवमेंट इपिथेलियम. काय नाव आहे यांचं, पेवमेंट इपिथेलियम. कोणाचं पेवमेंट इपिथेलियम नाव आहे, पेवमेंट का म्हणतात, कारण कोणासारखे दिसतात हे. पुढचा पॉईंट, cells have irregular boundaries. Cells have irregular म्हणजे अनियमित, irregular boundaries. इरेग्युलर बघा आता इथं जसं मी काढली एकदम स्ट्रेट लाईन काढली ना तशी नाही. इरेग्युलर म्हणजे अशी अशी अशी, कळायलं का तुम्हाला. जसं कोणत्याही देशाच्या वगैरे बाउंड्री असतात का एकदम अशा स्ट्रेट लाईन नसते.
अशा. आता त्याच्यात बाजूची दुसरी पेशीची बाउंड्री मग तशीच अशा फरशाईच्या डिझाईन नसतात का बाथरूममध्ये ते बसवतात वाकड्या वाकड्या त्या टाईपचं. ही दुसरी बाजूची एकदम चिटकून मध्ये बिलकुल जागा ठेवत नाही. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा फंक्शन यांचा. आता पुढचा पॉईंट आहे फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? काम, कार्य. काय काम करतात हे? काय काम करतात? डिफ्युजन. बघा सिम्पल इपिथेलियममध्ये आपण पाहिले होते त्यांचे कामं काय काय? सिक्रेशन, ॲब्झॉर्प्शन, फिल्ट्रेशन, डिफ्युजन. मग आता हे सिम्पल आहे तर तेच काम करणार. त्याच्यात अजून आता महत्त्वाचं आहे फक्त दोन, तिथं तर खूप शब्द दिले. आता इथं फक्त याचं मेन काम लक्षात ठेवायचं. हे काय काम करते? डिफ्युजन अँड फिल्ट्रेशन. काय हे दोन नावं लक्षात ठेवायचं, फिल्ट्रेशन आणि डिफ्युजन. कोणासाठी? सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम सेल. हे दोन काम आता याचे महत्त्वाचे आहेत, डिफ्युजन आणि फिल्ट्रेशन. असे शब्द मेन लक्षात ठेवायचे जास्त. पुढचा पॉईंट आता यांचे एक्झाम्पल बघू. कुठं असते, काय काय नाव आहेत त्यांचे. एक्झाम्पल, उदाहरण. कशाचे उदाहरण? सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू. ठीक आहे. कुठं असते बघा. नंबर 1 हे असते अलोलायमध्ये. कुठं असते? अलोलाय म्हणजेच काय असते? वायुकोश. तुमच्या छातीमध्ये छोट्या छोट्या पिशव्या असतात लंग्समध्ये, त्यांना काय म्हणतात? अलोलाय. तर अलोलाय इन लंग्स पूर्ण लिहून टाकलं. अलोलाय इन लंग्स. ठीक आहे. अलोलाय इन लंग्स. आणि दुसरं ठिकाण कुठं आहे? दुसरं आहे ब्लड वेसल्स. कुठं आहे तो? ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्या. लाईक कोणत्या रक्तवाहिन्यामध्ये? जसं की आर्टरी. रक्तवाहिन्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात की नाही. जसं की आर्टरीमध्ये पण आहेत, वेनमध्ये पण आहेत, आणि पुढचं लास्टचं कोणती प्रकारची वाहिनी असते? कॅपिलरी म्हणजे एकदम छोट्या केशिका आहे की नाही. कॅपिलरीजमध्ये पण भेटते तुम्हाला. जसे की आता मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवतो. समजा हे तुम्ही इमॅजिन करा तुमचा काय आहे, हे वायुकोश आहे. इमॅजिन करा वायुकोश. वायुकोश म्हणजे असं थैली असते, कळलं का? हे इकून हवा येणार मध्ये बाहेरून. हे वायुकोश आहे तुमचा. आता याच्यामध्ये तुमच्याकडे काय म्हटले बघा, हे अलोलायमध्ये पण आहे म्हटले. इथं कोणत्या? स्क्वॅमस एपिथेलियम, सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू. तर आता एकदम मधला जे थर असणार आहे, एकदम मधला, हे इथं हे त्या टिश्यूचा पण दिला असणार आहे, कळलं का? हे आहे सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू. हे इकडे सगळीकडून पूर्ण असं, कळलं? पुढे बघा. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर माहीत असेल, हे अलोलाय इथपर्यंत हवा येत असते, माहीत आहे तुम्हाला? हवा, एअर येते, एअर. आणि हवेमधला ऑक्सिजन खाली रक्तामध्ये विरघळल्या जाते. आता रक्त कुठं असते? रक्त असते रक्तवाहिन्यामध्ये. अशा इथून रक्तवाहिन्या याच्या बाजूने गेलेल्या असतात, कळलं का? ही रक्तवाहिनी आहे. रक्तवाहिनी आहे. हिला कॅपिलरी म्हणतात. हिला काय म्हणतात? कॅपिलरी. एकदम बारीक रक्तवाहिन्याला काय म्हणतात? कॅपिलरी. आणि हे तुमचं काय आहे? हे आहे अलोलाय, अल्व्ह्युलाय, आहे की नाही? तर याच्या पण मधल्या थरामध्ये तेच असतात, कळलं का? याच्या पण मधल्या थरामध्ये कोण असतात? तेच असतात. हे कोणते? हे इथं दिसायले का? इथं याच पेशी आहेत. कोणत्या? सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू. आता इथं हवेमध्ये कोण असते? O2 असते. ते इथं येणार, माहिती की नाही तुम्हाला? यालाच डिफ्युजन म्हणतात. यालाच काय म्हणतात? तुम्ही ब्रिदिंग चॅप्टर शिकला त्याच्यामध्ये होतं की नाही? कारण इकडं O2चं प्रेशर जास्त असते, तर जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे जाण्यालाच काय म्हणतात? डिफ्युजन. मी आताच सांगितलं. तर हवेमध्ये O2 जास्त असते आणि या कॅपिलरीमध्ये O2 कसं असते? कमी असते. तर इकून इकडे येते O2, आणि कॅपिलरीमध्ये कोण असते? CO2. ते इकून इकडे जाते, कळलं का? आता हे डिफ्युजन कोणाच्या आरपार व्हायले? हे डिफ्युजन यांच्या सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यूच्या आरपार व्हायले. तर यांचं कामच ते आहे, हे डिफ्युजन करून घेणं आणि फिल्ट्रेशन करून घेणं. तर म्हणून मी एवढं आकृती काढून तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे.
हे समजा बेसमेंट मेम्ब्रेन आहे. ओके, हे जर तुम्ही पाहिलं तर हे अशा दिसणार. आता तुम्ही म्हणसाल की चपट्या म्हणल्या होत्या तू तर असं बाजू, तर हे आता तुम्ही जसं त्याला काय म्हणतात साईड व्ह्यू, साईड व्ह्यूनं हे असं दिसणार आणि टॉप व्ह्यूनं कसं दिसणार असं दिसणार. ते बघा इरेग्युलर बाउंड्रीज काढल्या आहे की नाही आणि एकदम फिट बसलेलं असणार आहे, मध्ये काही जागाच नाही. कळलं का? हे सगळं हे टाईल्स आहे, टाईलसारखं स्ट्रक्चर आहे. हे तर वरून, याला वरून म्हणतात, त्याला काय म्हणतात टॉप व्ह्यू. तुम्ही वरून जर बघितलं तर असं दिसणार आणि साईडनं जर बघितलं तर हे असं दिसणार. पुढचा पॉईंट बघा, हे जे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू आहे ते जर ब्लड वेसलमध्ये असतील, कशामध्ये असतील? इन ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्समधले सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यूला एक अजून नाव असते, आर अल्सो नोन ॲज, यांना एंडोथेलियम म्हणतात. काय म्हणतात यांनाच? एंडो म्हणजे मध्ये, थेलियम. कळायले का? तर एंडोथेलियम नवीन शब्द आला तर तुमच्यासाठी. एंडोथेलियम कोणालाच म्हणतात? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमलाच म्हणतात. कुठं जे असतात, जे ब्लड वेसलमध्ये असतात त्यांनाच काय म्हणतात? एंडोथेलियम. ठीक आहे, ठीक. चला आता हे पॉईंट होता एक्स्ट्राचा. आता अजून तिसरं, 2 उदाहरणं झाली. आता तिसरं उदाहरण की कुठं असते, एक्झाम्पल चालू आहे सध्या आपले. तिसरं उदाहरण कुठं आहे? हे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू कुठं? आता बघा, हे डिफ्युजनवालं काम तर सांगितलं मी तुम्हाला. आता फिल्ट्रेशनवालं काम आपण कामामध्ये बघितलं की काय काम करते? डिफ्युजन आणि फिल्ट्रेशन. आणि फिल्ट्रेशन सांगा शरीरामध्ये कुठं सगळ्यात जास्त फिल्ट्रेशन होते? किडनीमध्ये. आणि किडनीमध्ये फिल्ट्रेशन करते त्या युनिटला काय म्हणतात? सगळ्यात छोटा घटक नेफ्रॉन. आणि नेफ्रॉनच्या मध्ये अजून एक काय असते? बोमन्स कॅप्सूल. शाबाश. तर किडनीमध्ये, नेफ्रॉनमध्ये, बोमन्स कॅप्सूलमध्ये हे असते. कोण? सिंपल स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू बोमन्स कॅप्सूलमध्ये असते. बोमन्स कॅप्सूल इन नेफ्रॉन. ठीक. आता बोमन्स कॅप्सूल कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे? बघा, हे जे आहे किडनीमध्ये नेफ्रॉन जे असते, नेफ्रॉन त्याच्यामध्ये एक पार्ट असते त्याला काय म्हणतात? हे असं जे असते त्याला काय म्हणतात? बोमन्स कॅप्सूल. आणि खालून त्याच्या पाईप निघते असं माहिती आहे ना तुम्हाला? असा नंतर यू शेप जाते असा. एवढ्या पूर्ण याला काय म्हणतात? एवढ्याला नेफ्रॉन म्हणतात. एवढ्या भागाला काय म्हणतात? बोमन्स कॅप्सूल. पण या बोमन्स कॅप्सूलच्या मध्ये रक्तवाहिन्याचं जाळं असते एकदम, त्याला ग्लोमेरुलार म्हणतात. त्याला म्हणतात ग्लोमेरुलस किंवा ग्लोमेरुलार असं म्हणतात. याच्यामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तिथंही असते. तर नेहमी 2 ठिकाणी असणार ना ते, कारण फिल्ट्रेशन तुम्ही 2 गोष्टींमध्ये होणार. डिफ्युजन एका ठिकाणून जाणार तर दुसऱ्या ठिकाणी जाणार, तर मग दोन्ही ठिकाणी पाहिजे ते. कोण? तुमचं सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. जसं आता इथून तुमचं फिल्ट्रेशन करणार आहे तुम्ही. काय? तुमच्या या रक्तवाहिन्यामधले घाणेरडे पदार्थ तुम्ही इथं टाकणार बोमन्स कॅप्सूलमध्ये, आणि या पाईपलाईनमधून मग ते नंतर बाहेर जाणार आणि ते युरिन बनणार. तर मग दोन्ही ठिकाणी असते ते. तर मग चौथं तेच आहे. कुठं आहे तिथं? ग्लोमेरुलसमध्ये. ग्लोमेरुलस त्याला काय म्हणतात? याला म्हणतात ग्लोमेरुलस आणि याला म्हणतात बोमन्स कॅप्सूल. त्या दोन्ही ठिकाणी कोण आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. तर बोमन्स आणि असं हे दोघंही जण, बोमन्स कॅप्सूल आणि हे ग्लोमेरुलस, हे सगळ्या कुठं जण असतात? हे सगळेजण कुठं असतात? नेफ्रॉन. तर बोमन्स कॅप्सूल इन नेफ्रॉन आणि ग्लोमेरुलस इन नेफ्रॉन. आणि नेफ्रॉन स्वतः कुठं असते? किडनीमध्ये. ते लक्षात ठेवावं लागतं. आता पूर्ण नेफ्रॉन वगैरे मी काढत बसत नाही, कारण ते तुम्हाला एक्सक्रिशन धड्यामध्ये होऊन जाते. आता पुढचा एक नोट पॉईंट लक्षात ठेवा. नोट महत्त्वाचं की हे जे स्क्वॅमस इपिथेलियम जे आहे, कोणतं? स्क्वॅमस इपिथेलियम. जसं पाहिलं आपण की इपिथेलियम जे आपण सिंपल इपिथेलियम बघायलो. सिंपल इपिथेलियमचे जे वरचे जे हे असतात अपायकल सरफेस, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन एक तर मायक्रोविलाय बनतात, नाही तर सिलिया बनतात. तर स्क्वॅमस इपिथेलियममध्ये काय? कोणतेच मॉडिफिकेशन नसतात. स्क्वॅमस इपिथेलियम अपायकल सरफेस. स्क्वॅमस इपिथेलियमचे अपायकल सरफेस किंवा अपायकल सरफेसला दुसरा शब्द काय असते? फ्री सरफेस. त्यांच्यावर काही मॉडिफिकेशन नसतात. तर हॅज नो मॉडिफिकेशन. नो म्हणजे काय? यांना मायक्रोविलाही नसतात आणि सिलियाही नसतात.
हॅज नो मॉडिफिकेशन. खतम. हे असं लेक्चर करत गेलं तर मला तर वाटायला खतमच होऊन जाते लगेच. हे खूप सोपं आहे. एवढं कमी शिकवतात ना ते. काय ते त्यांना विचार करावा लागते ना, असं ढ लोकांचा काही असतात. आता हिला आताही काही लक्षात नसेल प्रेरणाला, जर काही विचारलं तर जाऊ दे, आपल्याला काय करायचं. चला आता प्रश्नाचे तो उत्तर द्या काय जोरात. आता एक इपिथेलियल टिश्यू हॅज, इथे एक ब्लँक स्पेस आहे कळलं का, त्याला मी ए म्हणतो पहिल्या ब्लँक स्पेसला. सरफेस विच फेसेस आयदर, इथे एक ब्लँक स्पेस आहे त्याला मी काय म्हणतो बी म्हणतो. और इथे एक ब्लँक स्पेस आहे त्याला मी काय म्हणतो सी म्हणतो. तर तुमच्याकडे किती रिकाम्या जागा आहेत? 3 रिकाम्या जागा आहेत. 3 रिकाम्या जागा. इपिथेलियल टिश्यू हॅज कोणता सरफेस असते? विच फेसेस आयदर, एकदम फेस करते कोणत्या साईडला? और किंवा बाहेरच्या साईडनं कोणत्याला फेस करते? हां, पुढचा क्वेश्चन बघा. मार्क ट्रू और फॉल्स. पहिलं सेंटेन्स आहे इपिथेलियल सेल्स आर कॉम्पॅक्टली पॅक्ड. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे ट्रू. इपिथेलियल सेल्स पॅक्ड विथ लार्ज इंटरसेल्युलर मॅट्रिक्स. हे कसं आहे वाक्य? का? कारण लार्ज इंटरसेल्युलर स्पेस नसते, तर खूप कमी असते इंटरसेल्युलर स्पेस. एपिथेलियम प्रोव्हाइड्स कवरिंग अँड नो लाइनिंग. कवरिंग तर करते म्हणाले पण लाइनिंग नाही करत म्हणाले. तर हे चूक आहे, कारण कवरिंग काय करते, लाइनिंग काय करते आणि अजून काय करते? प्रोटेक्शनही करते. 3 कामं. प्रोटेक्शनही करते. त्यामुळे हे करते, हे नाही करत म्हणल्यामुळं चूक आहे. तर ट्रू, फॉल्स, असं कोणतं ऑप्शन आहे?